पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या 5 ते 6 दिवसापासून अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातलेला पाहायला मिळतोय आणि याच पावसामुळे खरं तर शेतामध्ये असलेली जी पिकं आहेत ते भुईसपाट होताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण आलो आहोत खेड तालुक्यात। त्या ठिकाणी पाहतो की उभी जी बाजरी होती, उन्हाळी बाजरी, ती सध्या या ठिकाणी जो अवकाळी पाऊस आला आहे त्या पावसाने पडलेली पाहायला मिळते। यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते, कारण की दुपारच्या सुमारानंतर या ठिकाणी अवकाळी पाऊस जो येतोय तो जोरदार वाऱ्यासह या ठिकाणी पाऊस आलेला पाहायला मिळतोय। गेले 5 ते 6 दिवसापासून आपण पाहतो की या ठिकाणी या भागामध्ये जोरदार तुफानी जो वादळी वाऱ्यासह पाऊस खरं तर या ठिकाणी पडताना पाहायला मिळतो। त्यामुळे शेतकरी वर्गाच्या ज्या चिंता आहेत त्या खरं तर वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्याचसोबत टोमॅटोच्या ज्या बागा असतील, ऊस असेल, हे सुद्धा या ठिकाणी भुईसपाट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत सध्या ऊस कारखाने बंद आहेत आणि त्याचमुळे ऊस जर पडला तर तो ऊस न्यायचा कुठं असाही प्रश्न सध्या शेतकऱ्यांपुढं उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे ऊसाचं शेत असेल किंवा बाजरीचं असेल, याच्यामध्ये उंदरांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता खरं तर शेतकऱ्यांनी या ठिकाणी वर्तवलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळेच गेले 5 ते 6 दिवसापासून या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस पडत आहे आणि या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या जी चिंता आहेत त्या वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळते। मात्र ज्या ठिकाणी नुकसान झाले त्या नुकसानाची पंचनामे करावे, त्याची भरपाई द्यावी, अशीच मागणी कुठं शेतकरी करताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन स्मिथ सह मी सुनील दगडे, TV9 मराठी, खेड, पुणे।